आज मी करते उकड बटाट्याची भाजी। हे बघा, त्यासाठी घेतलेत मी हे बटाटे आणि चवीनुसार मीठ, जिरं, हळद, हिंग आणि ही माझ्या अंगणामधली कोथिंबीर आणि हे माझ्या अंगणातलं कढीपत्त्याच्या झाडावरून मी कढीपत्ता आणलाय आणि थोडीशी लसूण घेतली, मी तिला ठेचून घेणार। तीनच मिरच्या घेतल्यात आणि 2 टमाटर घेतलेत। आता मी हे बटाटे ठेवते शिजायला कुकरमध्ये आणि हे सर्व चिरून घेते। हे बघा, सर्व साहित्य मी तयार करून घेतले। लसूण पण ठेचून घेतली आहे, बटाटे पण उकडवून चांगले सोलून फोडं करून घेतलेत, बघा चिरून घेतलेत मी। आता कढईमध्ये तेल पण ठेवलं आहे। आता मी सगळं एकत्र तळून घेते तेलामध्ये। आता मी याच्यात सर्व फोडणीला टाकते, बघा, आणि सर्व एकजीव करून घेते। हे बघा, सर्व साहित्य एकजीव करून घेतलं आहे मी, फक्त कोथिंबीर ठेवली आणि बटाटे ठेवले। आता हे सर्व एकजीव झालं ना, आता यात मी टाकते बटाटे। सर्व एकजीव करून घेते आणि त्याच्यावर झाकण ठेवते मंद आचेवरती। झाकण काढते मी आता। वाव, छान झाली भाजी बघा। ह्या भाजीला ना जास्त काय मगजमारी नाही, कमी साहित्यामध्ये भाजी एकदम टेस्टी बनते, आहे ना, मस्त एकदम आणि चविष्ट पण एकदम। आता याच्यावर मी टाकते कोथिंबीर, आहे बघा। वाव, कशी वाटली भाजी? आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते। चविष्ट उकड बटाट्याची भाजी तयार। ही तुम्ही टिफिनला नेऊ शकता, लहान मुलांना डब्यामध्ये देऊ शकता शाळेत। एकदम एक नंबर, ना तिखट ना काय। आता काजूचा सीझन आहे, पण काजू काय कुठे कुठे बरोबर लागलेत नाही, आमच्या इथे तर लागले नाही। नाहीतर हिरवे काजूचे गर टाकून जर भाजी केलात एक नंबर। जर हिरवे काजूचे गर जर आता सुरू झाले यायला, झाडावरती काजू बिया यायला लागल्या, तर मी नक्की तुम्हाला बनवून दाखवेन।